लाईव्ह टेलिकास्ट ग्लोबल टेनिस क्रिकेटवरती सुरू आहे. पहिलाच बॉल आपण बघितला या ठिकाणी थोडासा कंट्रोल नव्हता गोलंदाज निहाल पाटीलचा, पण त्याचा काही फायदा घेता आला नाही. पण खरं तर चौकार मिळाला आहे आणि त्यामुळे सुरुवात चांगली झाली आहे. बायच्या रूपाने हा चौकार. बॉलिंग मार्कवर तयार निहाल. हो यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय, मिडॉनच्या वरून पाठवलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सुपर शॉट. टायमिंग जबरदस्त होता, अगदी पुढ्यात दिला होता, रडारमध्ये दिला होता आणि जबरदस्त टायमिंग बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. फोर्सिंग स्ट्रोक रोहनची ही ओळख राहिली आणि रोहन नेहमीच याच पद्धतीने खेळतोय. आक्रमकता हे त्याचं वैशिष्ट्य राहिले. धावसंख्या धावफलक होती 10. हो स्वीप केला ऑन साईडला अलंग द ग्राउंड. चेंडू गेला स्क्वेअरच्या दिशेने. मिड विकेटवरनं एक फिल्डर फार वेगाने जाऊन चेंडू कव्हर करतो. तोपर्यंत या 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण होतात आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 12 धावा. पहिला सामना या ठिकाणी सुरू झालेला आहे. थोडासा विलंब झाला, काही खेळाडू ऑन द वे असल्या कारणाने पडले संघ. थोडासा या ठिकाणी त्यांनी डिसिजनमध्ये थोडासा बदल केला आणि ते करायला हवं, कारण की जास्त वेळ थांबणं देखील गरजेचं नाही. दोघांनी जो समजूतदारपणा दाखवला आहे त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे आपण कौतुक करायला हवं, आभार व्यक्त करायला हवं. निहाल हो यावेळेस लॉफ्ट केला, फिल्डर खूप दूरात गेला, चेंडू सीमारेषेच्या पार येतो आणि खीन एक लाजवाब फटका हा षटकार. आणि बघा खेळाडू होते त्यामुळे आयवा कॅचला जे बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलं होतं ते त्यांना मिळणार नाही, फक्त प्रेक्षकांसाठी. आणि ते देखील रेलिंगच्या बाहेर पकडला झेल तरच तुम्हाला ते बक्षीस देण्यात येईल. आमच्यासोबत गुलशन कद गुलशनने गुणसंख्या लेखक म्हणून ज्या पद्धतीने नाव मोठं केलं. प्रकाश झोतामध्ये नेहमीच राहिलं आहे. रायगड कॉमेंटेटर असोसिएशनमध्ये तो सदस्य देखील आहे आणि अनेक स्पर्धांमध्ये त्याला गुणसंख्या लेखक म्हणून आपण बघत असतो. हा चेंडू फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न करतायत. लॉंगॉनवरनं फिल्डर जाऊन चेंडू कव्हर करेपर्यंत या दरम्यान केवळ 1 धाव येईल. मनी जो पडलेचा बॅटर आहे आयरेचे चेतन शेठ पाटील यांच्याकडून त्यांना बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. तर चेक करायचं आहे का बघूया आपण. रिव्ह्यू घेण्यात आलं, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम DRS, त्याचा आपण वापर करतोय. फेअर क्रिकेट व्हावं, पारदर्शकता खेळामध्ये यावी, त्यासाठी आपण या सगळ्या तंत्रज्ञानाचा नेहमी वापर करत असतो. आपण बघूया, चेक करूया हा चेंडू कशा पद्धतीचा कमरेच्या वर होता की खाली होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकाल फेअर बॉल आहे आणि या ठिकाणी TV अंपायरचा या ठिकाणी सिग्नल आलाय फेअर बॉल. धावसंख्या धावफलकावरती 19. काय जबरदस्त सुरुवात झाली बघा, एकही विकेट नाही. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय. रोहन खेळतोय 15 वरती, 5 चेंडूचा सामना केला, 300चा त्याचा स्ट्राईक रेट या ठिकाणी बघायला मिळतोय. वरती विकेट पुन्हा एकदा निहाल. ओ लेग स्टंप वरती हा चेंडू जाऊन धडकलाय आणि काय घडलंय. फलंदाज त्या ठिकाणी मनीष बाद होतोय. पहिला गडी गारत होतो मैदानामध्ये सानवी 11 पडले संघाचा. ॲक्शन रिप्ले बघा आपण, का तर भरपूर शफल झाले होते आणि आय थिंक त्या ठिकाणी प्रस झाला होता. चेंडू बॅटला जाऊन थेट धडकलाय आणि पहिला गडी बाद झालेला आहे. पुन्हा एकदा आपण दुसऱ्या अँगलने दाखवतात आपल्याला बॅक साईडनं. बघा कशा पद्धतीने बाद झाली. तर फुल टॉस होता, संपर्क त्या ठिकाणी झाला नाही, मिडल करता आला नाही आणि पहिला धक्का लागला मैदानावरती. आणखीन एक अँगल साईड अँगलने दाखवत आहेत. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सुशील पाटील त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज, अत्यंत सुंदर पद्धतीने टेलिकास्ट सुरू आहे. ज्यांना इथे यायला शक्य नाही ते घर बसल्या आपल्या स्मार्ट TV वरती, स्मार्ट मोबाईलवरती, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती ही स्पर्धा बघू शकाल. सुशील पाटील एक उत्कृष्ट ऑपरेटर, नरेश कडाव देखील आहेत, परेश गायकवाड, जागृत पाटील, विनीत भोईर, नरेंद्र पाटील, यश मुंडे अशी ही ग्लोबल टेनिस क्रिकेटची ही टीम आणि सुंदर पद्धतीने टेलिकास्ट सुरू आहे. अत्यंत नामांकित अशी वाहिनी आणि सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना आपण टेलिकास्ट करताना बघत असतो. तर फलंदाज नवीन मैदानावरती ऋतिक कुंभार त्या ठिकाणी दाखल झालाय. पहिले षटक, धावा भरपूर आल्यात, 19 आलेल्या आहेत, पण 1 विकेट देखील या ठिकाणी गमावलेली आहे. आणि बघा गुलशन आम्हाला त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दाखवतं की 4 वर्षापूर्वी हे मैदान जे आता तुम्ही बघताय ते कशा पद्धतीने होते. भरपूर इथे खडक होते, दगड दोंडे होते आणि एक प्रकारचं खतं डोंगरच होता. त्याला पोखरून हे वाघेश्वर क्रीडांगण तयार करण्यात आलेले आहे. प्रशांत पाटील, अरुण शेठ पाटील यांचं खरं तर हे स्वप्न होतं की एक मैदान आपल्याला हक्काचं मिळावं
आणि ते प्रत्येकाने ते स्वप्न बघायला हवं, कारण की मैदान काळाच्या पडद्याआड खरं लुप्त होत चाललेली आहेत आणि मैदानं नसतील तर खेळाडू कसे घडतील हा मोठा प्रश्न नेहमीच उपस्थित राहतो. बॉलिंग मार्कवर जगन्नाथ त्या ठिकाणी तयार होतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती स्टॅकिंगला रोहन म्हात्रे. ओ शॉट ऑफ लेन पाठवलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक, चौकार. आणि या चौकाराने आपण बघतायत या षटकाची सुरुवात होते. रोहनला रोखणं कठीण झालंय. खराब चेंडू होता ऑप्शनमध्ये. शॉट ऑफ लेन, थोडासा बाहेर निघणारा चेंडू. आणि बघा कशा पद्धतीने हा चेंडू पाठवलाय इनफिल्डच्या वरून. रोहन म्हात्रे सातत्याने या संघासाठी ज्याचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे आणि पॉवर प्लेमध्ये तो नेहमीच याच पद्धतीने बॅटिंग करतोय. धावसंख्या धावफलकावरती 23. हो यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. पुन्हा एकदा चेंडू गेलाय त्या ठिकाणी सीमारेषे बाहेर. सलग येणारा दुसरा चौकार. दरम्यान पंच कैलास फोरजी यांचं देखील आगमन झालेलं आहे. स्वागत आहे कैलास फोरजी आपलं, मॅन फ्रॉम धानसर. अगदी किरेलूच्या बाजूलाच खरं तर ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्याची ही बॉर्डर. जसं धानसर सुरू होतं तिथूनच आपण बघतो की रायगड जिल्हा सुरू होतो. त्याच्या आधी दहिसर, नागाव ही गावं आपण बघत असतो. 27 धावा 23 वरती पोहोचलाय. हलक्या हाताने प्लेस करताय. चांगला चेंडू तर सन्मान दिलाय. स्वतः गोलंदाज जाऊन चेंडू त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतात, पण मिड ऑफचा क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला येऊन चेंडू थांबवतो. या दरम्यान एक धावसंख्या धावफलकावरती 28. खरं तर मागाशी वल्लभचे संघनायक म्हणाले की आम्ही टॉस जरी हरलो तरी आम्हाला बॅटिंग करायची होती, पण त्यांनी डिसिजन चेंज केला. ही देखील फार मोठी गोष्ट आहे. त्यांचं विशेष कौतुक करायला पाहिजे, कारण की पडल्याचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित नव्हते आणि त्यामुळे त्यांनी वेळ वाया जाऊ नये यासाठीच खरं तर ते पाऊल उचललेलं आहे. धावसंख्या 28 धावफलकावरती. फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय. गॅप मोठी आहे. फिल्डर येतो डीपमधून. चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न झाला, तिथे खराब क्षेत्ररक्षण होते आणि दरम्यान 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 30. वल्लभ बी संघ, वल्लभ म्हणजेच प्रवीण टेंबे आमचे कॉमेंटेटर मित्रांचे गाव. धावसंख्या धावफलकावरती 30 आपण बघताय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्कवर जगन्नाथ. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. स्ट्राईकला ऋतिक कुंभार. ओहो उचलला मिडविकेटच्या वरून, पाठवलाय सीमारेषेच्या पार. येतो हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. धावसंख्या धावफलकावरती या षटकाराने वेगाने पुढे सकते. बघा ॲक्शन रिप्ले दाखवत आहेत ऑन साईडला कशा पद्धतीने टायमिंग बेमिसाल झालं होतं या फटक्यामध्ये आणि त्याचबरोबर आत्मविश्वास देखील टासून भरला होता या फटक्यामध्ये. ऋतिक अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर या संघाचा. सानवी 11 पडले संघ मैदानात खेळतो. हर्षलच्या नावाने हा संघ ओळखला जातो. हर्षल पाटील त्यांचे बंधुराज अजय पाटील देखील या ठिकाणी आलेले आहेत. निखिल साळुंके देखील आले आहेत. प्रल्हाद पाटील देखील एक उत्कृष्ट 40 प्लसचे खेळाडू आपण बघतायत, ते देखील व्यासपीठावरती आहेत. आणि बघा अंपायर कॉमेंटेटरसाठी देखील लकी ड्रॉच्या माध्यमातून बाईक देण्यात येणार आहे आणि पुढच्या वर्षी देखील होणार आहे. क्या बात आहे. समालोचकांचा अंपायरचा देखील विचार या ठिकाणी केला गेलेला आहे. सगळ्यांसाठी सगळं काही या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळते. या दरम्यान 2 षटकं संपन्न होतं. धावसंख्या धावफलकावरती 37. 18.5ची धावगती या ठिकाणी राखलेली. अत्यंत हेल्दी रन रेट. 1 विकेट जरूर गमावलाय, पण तरी धावसंख्येची जी गती आहे ती कुठेही ती कमी झाली नाही. ती खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपण बघतायत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं धावा आल्या होत्या एकूण त्या ठिकाणी 19 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या गेल्या आहेत आणि कुठल्याही गोलंदाजाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने फलंदाजांना रोखता आलं नाहीये. 2 षटकात 37 धावा झाल्यात. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. पण बघूया पुढच्या 3 ओव्हरमध्ये कमबॅक होतोय का मैदानावरती वल्लभ बी संघाचा, यावर नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. पण ज्या पद्धतीने सुरुवात मिळालेली आहे त्या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दोघेही खूप सुंदर पद्धतीने बॅटिंग करतात. वरती ऋतिक खेळतोय. 3 चेंडूचा त्याने सामना केला. 300चा त्याचा स्ट्राईक रेट आपण बघतोय. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय 300च्या स्ट्राईक रेटने 8 चेंडू 24 धावा रोहन म्हात्रेने केलेले आहेत. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती. एक विस्फोटक अंदाज आपण रोहनचा नेहमी बघितलेला आहे आणि सध्या तो खेळपट्टीवरती स्थिरावलेला आहे. दुसऱ्या बॉलर ऋतिक जो 3ऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. 5 फ्रेश गोलंदाज.
बघा या ठिकाणी एक नवीन नियम आपण बघतो की काही ठिकाणी तुम्हाला 4 गोलंदाज वापरण्याची मुभा असते, इथे 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. हो चांगला चेंडू गुडलेतवरनं थोडासा आत आणला होता. स्ट्रायकिंगला ऋतिकला आपण बघतायत, बॉलिंग मार्कवर प्रवीण त्या ठिकाणी तयार. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती. अत्यंत सुंदर असं आयोजन, सुंदर सुबक विलोभनीय लक्षवेधी आकर्षक मनमोहक शिस्तबद्ध आणि पारदर्शक असे आयोजन. किरवलीकरांचा नाद करायचा नाही, हा नाद खुला त्यांनी करून दाखवलाय. मॅच क्रमांक 25 सुरू आहे. फुल टॉस ऑन साईड टर्न करतायत, फिल्डर त्या ठिकाणी आहेत. या दरम्यान आपण बघतायत थ्रो चांगला येतो पण 2 धावा तितक्याच वेगाने पूर्ण करतात आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघताय ती म्हणजे एकूण 39. 25 मॅच संपन्न झाल्यात आत्तापर्यंत आणि 26वी मॅच आम्हाला गुलशन ही माहिती देत आहेत. अत्यंत टॅलेंटेड असे गुणसंख्या लेखक. ऑन साईडला जागा बनवली, गॅप मध्ये गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि बघूया अंपायर चेक करतायत आणि आत चेंडू पडला. या दरम्यान अंपायर सांगतात की आज चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 43. ऋतिक देखील जबरदस्त बॅटिंग करतोय. एका बाजूने आपण बघतायत की रोहनने सुरुवात जबरदस्त केली आणि ऋतिक बघा ॲक्शन रिप्ले बघा शफल झाले त्या ऑप्शनवरती नटराज स्टाईलमध्ये स्ट्रोक खेळले होते. एका पायावरती हा स्ट्रोक खेळले. स्ट्रोक खेळताना आपण बघितलं काय जबरदस्त त्याची पोझिशन आणि विशेष म्हणजे गॅपमध्ये खेळले. फुल टॉस स्वीप केलाय, हा देखील जाईल सीमारेषे बाहेर आणि खेन एक चौकार. फलंदाजांना रोखणं फार कठीण होऊन बसले वल्लभ संघाला. आपण बघताय ज्या पद्धतीने टॉस त्यांच्या अगेन्स्ट गेला, त्यांना बॅटिंग करायची होती पण निर्णय त्या ठिकाणी चेंज करण्यात आला आणि पडले संघासाठी हा निर्णय कुठेतरी आता फायद्याचा ठरताना दिसतोय. 47 धावा 2.4 षटकं झालेली आहेत. 18ची सरासरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये ही धावा येताना दिसतात. आतापर्यंत 198 चौकार झाले आहेत, 190 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण बघितलेले आहेत. बॉलिंग मार्कवर तयार प्रवीण, ओव्हर द विकेट. स्ट्राईकला ऋतिक. ओ थोडासा खाली राहिला, हलकंसं अपील झालंय. पंच या ठिकाणी अपील फेटाळतात. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. पंचांच्या भूमिकेत मनोज पवार मॅन फ्रॉम उत्तर शिव, दुसऱ्या बाजूला आपण सचिन कडू मॅन फ्रॉम रोहिंजन असे अत्यंत नामांकित अंपायर आपण बघतायत या स्पर्धेमध्ये. प्रवीण तयार. ओ बाहेर निघालाय, पिचिंग ऑफ स्टंपवरती स्लोअर वन होता, स्लाइटली बाहेर काढण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक होता पण पिचिंग आपण बघतायत चुकीच्या पद्धतीने झाली होती. हा चेंडू लेग स्टंपवरती पडला असता तर कदाचित हा फेअर बॉल असता पण पिचिंग ऑफ स्टंपवरती झाली आणि तिथून तो बाहेर वाईड लाईनच्या खूप जास्त बाहेर गेलाय. धावसंख्या धावफलकावरती 49 धावा झालेले. ड्राईव्ह करतात ऑन साईडला, फिल्डर त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑनला येतात. लॉंग ऑनवरनं या दरम्यान 2 धावा पूर्ण होतात आणि 2 धावेने पडले संघाची सांघिक अर्धशतक पूर्ण. 51 धावा झालेल्या आहेत आणि ड्रिंक्स ब्रेक आता होईल 3 ओव्हर नंतर आणि 51 धावा धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय. आजच्या रात्रीतील ही पहिली लढत मैदानावरती. एक संघ रायगड जिल्ह्यातील वल्लभ बी संघ, दुसरा ठाणे जिल्ह्यातील संघ आपण बघतायत सानवी 11 पडले संघ. तर 51 धावा झाल्या धावफलकावरती. नेक्स्ट मॅचचा टॉससाठी जियान शिलवन नावाळी आणि फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिव जीवन चौधरी यांची टीम आहे उत्तर शिव. दोन्ही संघांच्या कडून विनंती आहे तुम्हाला रिपोर्टिंग करायचे. जियान शिलवन नावाळी आणि फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिव. लय होईल फाईट त्यानी टुर्नामेंट नाईट लय आयोजन टाकाटक लय आयोजन टाकाटक आहे नादच कुळा स्वर्गवासी नारायण शेठ गुप्तेशक आहे नादच कुळा स्वर्गवासी नारायण शेठ गुप्तेशक आहे नादच कुळा स्वर्गवासी नारायण शेठ गुप्तेशक आहे नादच कुळा स्वर्गवासी नारायण शेठ गुप्तेशक. क्या बात आहे. SDC आमच्या कारकिर्दीत खरं तर आम्ही अनेक DJ ऑपरेटरसोबत काम केलं पण पहिल्या क्रमांक जर द्यायचं झालं तर ऑपरेटिंगच्या बाबतीत आम्ही SDCला देऊ. त्याच्यासोबत अनेकदा काम करण्याची संधी मिळाली. यंदा भरपूर वर्षानंतर खरं तर ही भेट झालेली आहे आणि SDC सारखा ऑपरेटर जर तुमच्या सोबतीला असेल तर समालोचकांचं काम सोपं होतं आणि तो एक चांगला एंटरटेनर आहे. एका बाजूला
खेळाडू खेळत असताना बॅटिंगच्या माध्यमातून गोलंदाजीच्या माध्यमातून ते एंटरटेन करत असतात, पण दुसऱ्या बाजूला SDC सूरज जो सातत्याने सँडी डीजेच्या माध्यमातून सगळ्यांना एंटरटेन करत असतो. आज त्याच्या सोबतीला आपण आहोत सगळे कॉमेंटेटर. आज आमचे वैभव उभी आहेत, मॅन फ्रॉम हरिग्राम, अत्यंत टॅलेंटेड कॉमेंटेटर. त्याचबरोबर करण काळन, मॅन फ्रॉम मेदुडणे. त्याचबरोबर IPLचे सुप्रसिद्ध समालोचक कुणालजी दाते सर देखील आज असणार आहेत. आज 4 कॉमेंटेटर आजच्या दिवसांमध्ये समालोचन करताना तुम्ही ऐकणार आहोत. षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरू झाले. ऑन साईडला टर्न केलाय, भरपूर उंच गेला, लांबी नाही प्राप्त झाली. झेलची शक्यता नाकारता येणार नाही आणि ज्या ब्रेक थ्रूची गरज होती ती राहुल पाटीलने तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि दुसरा गडी बाद होतो मैदानावरती पडले संघाचा. जय हनुमान वलप हा संघ मैदानावरती खेळतोय. आता आम्हाला नाव 12th मॅनने आता सांगितलेलं आहे आणि 12th मॅनला प्रत्येकाला सूचना असणार की जर तुमच्या टीमचं नाव असेल का तर लॉट्सवरती वलप B लिहिलेलं आहे. तुमच्या टीमचं नाव जे काय असेल तर तुम्ही लगेचच सांगायला पाहिजे कॉमेंटेटरला, कारण की हा संघ रायगड जिल्ह्यातील आहे. जेव्हा ठाणे जिल्ह्यातील संघ असतात तेव्हा आपल्याला त्याची पूर्णपणे त्यांच्या नावाची माहिती असते. तर जय हनुमान क्रिकेट संघ वलप हा संघ मैदानावरती खेळतोय. मैदानावरती फलंदाज बाद झालाय ऋतिक, त्याच्या जागेवरती हर्षद, त्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, हर्षद पाटील मैदानावरती दाखल झालाय. बघूया कशा पद्धतीने इथून सुरुवात तर चांगली झालेली आहे. 2 गडी गमावलेले आहेत. 51 धावफलकावरती राहुल पाटीलने हा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. गरज होती या पार्टनरशिपला ब्रेक करण्याची आणि पार्टनरशिपला ब्रेक केल्यानंतर असंख्यवरती लगाम लावणं फार गरजेचं आहे. राहुल पाटील तयार. पहिलाच बॉल फेस करत असताना टायमिंग व्यवस्थित झाला नाही, हलकीशी एज लागून चेंडू त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने जातोय. शॉर्ट कव्हरला चेंडू अडवला गेला. या दरम्यान केवळ 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 52 धावा. तर स्क्रीनमध्ये आपण चेक करणार आहोत ते थर्ड अंपायर या ठिकाणी रेफर केला. आय थिंक तो इथूनच चेक केला तर मैदानात कुठल्याही प्रकारे थर्ड अंपायर येणार नाहीये. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, संपर्क नाही झाला व्यवस्थित. चेंडू सिली मिड ऑफच्या दिशेने येतो. या दरम्यान आपण बघतायत 1 धाव, हलकीशी एज होती, प्रॉपर टायमिंग झालं होतं, संपर्क प्रॉपर झाला नव्हता. या दरम्यान आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 53 धावा. अच्छा, रात्री तिला पहिला सामना मैदानावरती आपण बघतायत पडले संघ टॉस जिंकल्यानंतर आधी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर तो डिसिजन त्यांनी चेंज केला. पण तो डिसिजन खूप सुंदर पद्धतीने त्यांना तो खरं फायद्याचा ठरला. हा चेंडू जाऊ दिले, ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. अंपायर या ठिकाणी सांगता येते चेंडू वाईड बॉल, वाईडच्या आधाराने कॅश प्राइज झालेला आयरेचे चेतन शेठ पाटील यांच्याकडून हर्षल पाटीलला 3 षटकारांसाठी ₹3 प्राइज दिला जाईल. धावसंख्या धावफलकावरती 54, बॉलिंग मार्कवर तयार राहुल. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट, फिल्डर आहे डीप मध्ये, फार वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. 2 धावा तितक्याच वेगाने पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतोय, ती म्हणजे 56 धावा झाली आहेत. या ओव्हरमध्ये कुठेतरी ते डॅमेज झालं होतं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये ते कव्हर करण्याचा प्रयत्न राहुलने केलेला आहे. राहुलने जी विकेट प्राप्त केली तिथून कुठेतरी ही धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाहत होती मैदानावरती. तिथे राहुल पाटीलने धावांचा गतिरोधक बनून त्याने धावसंख्या कुठेतरी थांबवलेली आहे. 4 बॉलमध्ये केवळ 5 दिल्यात, पण अजूनही 2 चेंडू शेष आहे. त्यामुळे या षटकाचं चित्र बदलताना वेळ लागणार नाही. फुल टॉस लॉफ्ट केलाय, टायमिंग नाही झालं. झेल होईल का प्रश्न आहे आणि झेल टिपलाय. परतावा लागेल हर्षदला मैदानाच्या बाहेर. मैदानावरती लागलेला हा धक्का क्रमांक 3. सुनील शेठ पाटील आणि अरुण शेठ पाटील हे स्पॉन्सर लाखात एक, हे स्पॉन्सर लाखात एक आहे. नादच कुळा स्वर्गवासी नारायण शेठ गुप्तेशक आहे. नादच कुळा स्वर्गवासी नारायण शेठ गुप्तेशक.
स्क्रीनवरती गुरुनाथ पाटील, महादेव पाटील, त्याचबरोबर मधुकर पाटील ही मंडळी आपण स्क्रीनवरती बघताय. तर धावसंख्या धावपलकावरती आपण बघतोय. हे बघा याचे हे सामने, पहिला सामना जयनुमान वलप आणि सानवी लिओन पडलेमध्ये बंटी शेठ पाटील घोटगाव यांनी पुरस्कृत केला संघ. त्यानंतर दुसरा सामना जियान शिलेवन नावळी वर्सेस 11 फायटर उत्तर शिव जीवन चौधरीचा संघ इन ॲक्शनमध्ये असणार आहे. त्यानंतर ली शिलेवन DCC कोपरा जिनीचा संघ, त्यांच्यासमोर एकटपाडा. आणि चौथ्या सामन्यात नेरेबी वर्सेस ओवे कॅम्प. त्याच्या दिवसातील या लढती स्क्रीनवरती आपण बघतायत. न्यू बॅटर मैदानावरती रोशन कुंभार ड्राईव्ह करतायत. या ठिकाणी चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण प्रयत्न चांगला झाला होता फॉलोथ्रूमध्ये, थांबवलंय चेंडूला आणि दरम्यान केवळ एकच धाव येईल. आणि काय षटक बघा, काय कमबॅक करून दिले राहुल पाटीलने. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावसंख्या आपण बघितली तर 51 होती. या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना बादही केले. चांगलं कमबॅक. राहुलवरती जो विश्वास संघ नायकांनी संघ सहकार्याने दाखवला होता त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी त्याने केलेली आहे. आणि त्यामुळे या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा आणि 2 विकेटही त्याने प्राप्त केल्यात. एकूण धावसंख्या धावपलकावधी 57. 3 विकेटच्या मोबदल्यात आपण बघतायत सानवी लिओन पडले बी संघ मैदानावरती खेळतोय. अजूनही 1 षटक शेष आहे. आणि बघूया अखेरच्या षटकामध्ये काय करतोय पडले संघ, कशा पद्धतीने धावा येत आहेत. पण बघूया जर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी झाली तर नक्कीच मी म्हणेन की चांगलं कमबॅक बघायला मिळालं आपल्याला. जयनुमान वलप या संघाचं स्वागत आहे. तमाम लाडके रसिकांचं जे मैदानावरती उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत. आणि त्याचबरोबर जे यूट्यूबच्या माध्यमातून GTC या वाहिनीवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडके प्रेक्षकांचंही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ओम नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक वर्ष 10वे, अत्यंत सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, लोकप्रिय स्पर्धा स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2026. चांगला चेंडू फुलर लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी वेदांत पाटीलला आणलेले आहे. 5वा गोलंदाज वापरण्यात आलाय. सुरुवात काय जबरदस्त झाली डॉट बॉलने. आणि या दरम्यान आपण बघतायत फलंदाज बाद झालेले आहेत. आणि बघा काय घडलं मैदानात, कॉट व्हॅनच्या रूपाने आणखीन एक धक्का देण्यात आला. रोशन कुंभार परत या 4था गडी बाद होतोय मैदानावरती. किरव या ठिकाणी आपण बघतायत पडले संघाचा. वेदांतने आल्या सुरुवात चांगली केली आहे. फुलर चेंडू होता. अतिरिक्त बाउन्स आपण बघताय, फार जास्त गती नव्हती. आणि या ठिकाणी या बाउन्सने कुठेतरी अचंबित केलं फलंदाजाला. ऑनसाईडला क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला, हलकीशी एज लागली. त्यांच्या मागे या झेल टिपण्यात आलाय. आणि 4था गडी चांगलं कमबॅक आहे. वेदांतने सुरुवात चांगली केली आहे. बघूया वेदांत या षटकामध्ये कशा पद्धतीने पुढचे 5 चेंडू हाताळतोय. अशाच प्रकारे जर गोलंदाजी झाली तर नक्कीच चांगल्या पद्धतीने ते कंट्रोल करतील पडले संघाला. ज्या पद्धतीने 3 ओव्हरमध्ये 51 धावा होत्या, 2 विकेट गमावले होते. मात्र त्यानंतर राहुलने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, 4थ्या षटकामध्ये केवळ 6 धावा दिल्या आणि 2 विकेटही तिथून प्राप्त केल्या. आणि तिथूनच त्या धावसंख्येवरती कुठेतरी त्या वेगावरती प्रतिबंध लावण्यात आला. बॉलिंग मार्कवर तयार वेदांत. लॉफ्ट केला, ऑन साईडला गेलाय चेंडू सीमा रेषेच्या पार आणि जाताना देऊन गेलाय 6 धावा. प्रशांत पाटील, मयूर पाटील, तेजस पाटील सोबती. आयोजन साऱ्या मित्रांचं रंगलंय बघा ग्राउंड वरती. सुपर टायमिंग, ग्रेट कनेक्शन. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. गरज होती, धावसंख्या कुठेतरी मंदावली होती आणि तिला गती देण्यासाठी या षटकाराची गरज होती. या षटकाने धावसंख्या धावपलकावरती 63 धावा. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने बघूया काय घडले त्या ठिकाणी. आणि या दरम्यान आपण बघताय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सफल, फलंदाज बाद होत. चेक. आणि दरम्यान नुकतंच या क्रीडा मंचावरती आगमन होतं. उत्तरशिव आदरणीय बाळकृष्ण शेठ पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2026 ओम नर्मदेश्वर आणि गावदेवी संघ किरवली यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. नाही व्यवस्थित अडवला चेंडू, आत ढकलला होता, सेफ आहे. तर धावसंख्या धावपलकावरती इथून आपण बघितलं 4G
सांगतात की चांगलं क्षेत्ररक्षण झाले. स्क्रीनवरती बघू शकाल मान्यवरांची रेलचेल आणि या स्पर्धेचे वैशिष्ट्य राहिले. अगदी पहिल्या रात्रीपासून भरपूर संख्येने मान्यवरांची ही गर्दी आपण सातत्याने बघितली. प्रेम क्रिकेटवरचे प्रेम स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक या स्पर्धेवरचं आहे आणि प्रेम प्रशांत पाटील त्याचबरोबर संपूर्ण टीमवरचं आहे, संपूर्ण गावावरचं हे प्रेम आपण बघताय. क्रिकेट हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. क्रिकेट हा खेळ खूपच खास आहे आणि पावलोपावली रोमांचकारी भास आहे. संघ लहान असो किंवा मोठा प्रत्येकाच्या मनात विजयाचीच आस आहे. धावसंख्या धावफलकावधी 64. न्यू बॅटर त्या ठिकाणी भावेश मात्रे दाखल झालाय. 3 चेंडू शेष, आतापर्यंत 7 धावा 3 चेंडू आलेले आहेत या ओव्हरमध्ये. बघूया भावेश लेफ्ट हँडेड आहेत. राऊंड द विकेट ऑन साईडला अलंग द ग्राउंड चेंडू गेला मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण करता आलं नाही. या दरम्यान या 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावधी 67 धावा झालेल्या आहेत. बघूया 2 चेंडू आहेत. इथून एखादा मोठा फटका आला तर धावसंख्या 70च्या पुढे जाऊ शकते. पण बघूया वेदांत ते करू देईल का देखील प्रश्न. 9 धावा 4 चेंडूमध्ये आतापर्यंत खर्च केले आहेत. चौकार षटकार अगदी बरोबरीने आपण बघता 198 चौकार 191 षटकार लागलेले आहेत. कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत. प्रोटेक्शन दिले गेले त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होते. केवळ एकच धाव मिळेल तितका चांगला थ्रो देखील येतोय. धावसंख्या धावफलकावधी 67 67 धावा. अखेरचा चेंडू या सत्रातील आपण बघतायत. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना मैदानावरती आणि कुठेतरी हा निर्णय खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी फलदायी ठरला, लाभदायक ठरला आणि 4ही रात्रीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये 60 पेक्षा जास्त धावा झालेल्या आहेत अशी माहिती आम्हाला गुलशन देत आहेत. चांगला चेंडू होता, खाली राहिला आहे. डॉट बॉलने या सत्राची समाप्ती होते. 5 षटकं संपन्न झाले. धावसंख्या धावफलकावरती 67 धावा झाल्यात आणि 68 धावांचं लक्ष्य. इथून जे अनुमान क्रिकेट संघ वलभ या संघाला चेस करायचंय. बॅटिंग कार्ड या ठिकाणी दाखवत आहेत. रोहन नॉट आउट वरती 11 चेंडूचा सामना केलाय. दुसऱ्या बाजूला मनीष जो 0वरती बाद झाला. ऋतिकने 19 धावांचं योगदान दिलंय. हर्षद 3 वरती बाद झालाय. रोशन 1 वरती. त्याचबरोबर दिनेशने 7 धावा केल्या आणि भावेशने 3 धावा केल्या. असे बॅटिंग कार्ड आपण बघतायत पडले संघाचं. आणि हे बॉलिंग कार्ड निहाल पाटीलने 100% तळ 15 धावा खर्च केल्या. 1 विकेट 2 चेंडू डॉट होते पण इकॉनॉमी आपण बघतायत 15ची. जगन्नाथ पाटीलने 18 धावा दिल्या. आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे जात आहोत. जियांश 11 जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाई आणि दुसऱ्या बाजूला आराध्या 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिव यांच्यामध्ये नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करत आहोत. उत्तर शिवचे आदरणीय बाळकृष्ण पाटील साहेब यांची नुकतीच उपस्थिती या मंचावरती आणि मी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते टॉस केला जाईल. ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय बाळकृष्ण पाटील साहेब उत्तर शिव यांची उपस्थिती या स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2026च्या 4थ्या रजनीमध्ये आणि साहेबांच्या गावचा संघ देखील खेळणार आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉल असेल नावालीच्या कॅप्टनचा. टेल्स इज अ कॉल अँड इट्स हेड. म्हणजे टॉस जिंकलाय तो उत्तर शिवच्या कॅप्टनने. फक्त आपला डिसिजन सांगा बिकॉज मान्यवरांचे सन्मान देखील आम्हाला या ठिकाणी कव्हर करायचं. फील्ड फर्स्ट. शुभेच्छा दोन्ही संघांना. नावाई आणि उत्तर शिव मध्ये टॉस नुकताच झाला आणि उत्तर शिवने टॉस जिंकून ते फिल्डिंग करणार आहेत. आपण सन्मान करूयात उत्तर शिवचे आदरणीय बाळकृष्ण पाटील साहेब. मी साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी आदरणीय महादेव शेठ पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते उत्तर शिवचे आपले बाळकृष्ण पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या मंचावरती आपल्याला करायचा आहे. 4थी रजनी आणि मागचे 10 पर्व जरूर पहिले 6 पर्व आपल्याला डे फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळाले आणि मागचे 3 आणि हे 4थं पर्व एकंदरीत 10वं पर्व आहे
जे आपण नाईट फॉर्मॅटमध्ये पाहता, जेव्हापासून या क्रीडांगणाची बांधणी करण्यात आली तेव्हापासून आपल्याला ही स्पर्धा रजनी फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळते. उत्तर शोचे आदरणीय बाळकृष्ण पाटील साहेब आपल्यामध्ये आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक महादेव शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. यानंतर पडलेचे आदरणीय प्रल्हादजी पाटील साहेब लेजंड प्लेअर आजही इथे 40चं क्रिकेट खेळत आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करेन महादेव शेठ पाटील आणि त्याचबरोबरीने श्रीनाथजी पाटील यांना आपल्या उपस्थितीत हा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. पडलेचे युवा उद्योजक आर्यन पाटील देखील आपल्यामध्ये आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि मी पुन्हा एकदा विनंती करेन आदरणीय महादेव शेठ पाटील यांना, त्यासोबत मित पाटील, आर्यन पाटील आणि मित पाटील पडलेहून या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय महादेव शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि या सन्मानांबरोबरच लगेचच वळूयात पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिवशीने चौथी रजनी. पहिली मॅच आपण एन्जॉय करत आहोत. सानवी 11 पडले आणि वलबी या दोन संघांमध्ये पहिला डाव संपला, दुसऱ्या डावाची सुरुवात होते. पाहूयात वलबी या धावासंख्येला चेस करेल का की मात्र पडले त्यांना रोखता. ऐकूयात नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचे कुणालजी दाते सरांना. थँक्यू. धन्यवाद विनोद पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. प्रकाश जोतातील एक मोठी स्पर्धा तुम्ही अनुभवतायत. 10वं वर्ष या स्पर्धेचं आहे. ओम नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ किरवलीच्या वतीने स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाचं आयोजन करण्यात आलंय आणि अप्रतिम अशी स्पर्धा गेले कित्येक वर्ष, मला वाटतं गुलशन मी 2017 मध्ये 16-17 मध्ये पहिल्यांदा या स्पर्धेबरोबर जोडलो गेलो होतो आणि त्याच्यानंतर आज 2025 मध्ये म्हणजेच ऑलमोस्ट 8-9 वर्ष झालेत आणि 10 वर्षाचं सातत्य या स्पर्धेने राखलंय. ग्राउंड बदललं, जिद्द तीच आहे, चिकाटी तीच आहे आणि मेहनत तीच आहे या स्पर्धेची. ती मात्र कमी झालेलीच नाहीये, कारण ही स्पर्धा नेहमीच चर्चेमध्ये असते. टार्गेट सेट आहे, पहिला बॉल ड्राईव्ह केला. हो काय फिल्डिंग आहे, रनआउट चान्स, डिरेक्ट हिट लागला तर चित्र वेगळं आहे, परंतु इथे तो लागलेला नाहीये, त्याच्यामुळे 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा खात्यामध्ये. अमन पाटील आणि निहाल पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये. निहालचं खातं उघडलंय. ड्राईव्ह खूप चांगला होता आणि तेवढीच दर्जेदार फिल्डिंग इथे पाहायला मिळाली, परंतु हा जर बॉल स्टंपला लागला असता तर चित्र वेगळं होतं, मग कहाणी बदलली असती या मॅचची. काय ग्राउंड बनवलंय, पाहता क्षणी प्रेमात पडावं. अपील हलकीशी पाहायला मिळाली शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूकडून, परंतु स्पष्ट नकार. सुरुवात आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवर 2 धावांची आहे. आज आणखीन महत्वाची रात्र या स्पर्धेची, ही चौथी रात्र तुम्ही अनुभवताय आणि त्यातल्या त्यात पहिला सामना दोन्ही टीमच्या दरम्यान. पडले हा संघ वलप या संघाच्या विरुद्ध खेळतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, चांगलं असं हे षटक सध्या भावेशच्या माध्यमातून. भावेश स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये देखील चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. 15 विकेट त्याने घेतल्या होत्या, हे विसरून चालणार नाही. वाईड यॉर्कर खूप चांगल्या पद्धतीने टाकतो. बाईक त्याने जिंकली होती त्या स्पर्धेमध्ये. जेनुमान वलप
या संघाच्या समोर. कमी गतीने टाकलेला बॉल इनसाइड एज लागल्यानंतर शरीराचा वेध घेतला जातो. आणखीन एक डॉट बॉल, लगातार डॉट बॉल निहाल पाटीलच्या विरुद्ध सध्या गोलंदाजी करत असताना भावेश कडून पाहायला मिळालेत. त्याच्यामुळे तो एक दबाव बनवलाय. अप्रतिम असं आयोजन या स्पर्धेचं तुम्ही अनुभवताय. ओम नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ किरवलीच्या वतीने स्वर्गीय नारायण शेट ग्रुप चषकाचं आयोजन. या स्पर्धेमध्ये सुनील शेठ पाटील उद्योजक, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. अरुण शेठ पाटील ग्रामपंचायत सदस्य तथा उद्योगपती यांचं भरीव योगदान दरवर्षी या स्पर्धेला लाभतं. लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल, पंचांचा इशारा वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते आणि टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत 3 धावा. लेगस्टम्पच्या भरपूर क्लोज बॉल होता, परंतु तरी देखील लेगस्टम्पच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे व्हाईट बॉल इथे घोषित करण्यात येईल. सानवी इलेव्हन पडलेच्या विरुद्ध सध्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतात हा संघ. परत एक वेळा एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय आणि विशेष म्हणजे काय तर फुटवर्क नाहीये निहालचं. बॉल पर्यंत तुम्हाला जावं लागेल. तुम्ही जर जागेवरूनच हा फटका मारण्याचा प्रयत्न करत असाल तर लगातार तुम्हाला या लेंथवर तो बीट करताना दिसेल गोलंदाज भावेश. राऊंड विकेटने अँगल बनवत बॉल आतमध्ये आणला. आणखीन एक डॉट बॉल. चांगला असा टेलिकास्ट तुम्ही अनुभवताय जीटीसीच्या माध्यमातून. सुशील पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम चांगलं टेलिकास्ट करत असताना फुलर लेनचा बॉल होता. आट्टा ड्राईव्ह, चांगला बॉल चाललाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, सीमा रेषा पलीकडे येतोय चौकार. प्रणय पाटील, आदित्य पाटील, मोहित पाटील, साहिल पाटील यांचा हिशोब आहे रोकठोक, यांचा हिशोब आहे रोकठोक. आहे नादच कुळा स्वर्गवासी नारायण शेठ ग्रुप चषक, आहे नादच कुळा स्वर्गवासी नारायण शेठ Thank you, ग्रुप DJ. चषक. खरोखर नाथ खुळ असं आयोजन करून दाखवलंय याही वर्षी या स्पर्धेचं. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक, सुनील शेठ पाटील जे उद्योगपती आहेत त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये 2 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. अरुण शेठ पाटील यांच्या वतीने 1 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य. आणि त्याचमुळे ज्या वेळेला असे जे मान्यवर असतात, ज्या वेळेला सपोर्ट करतात क्रिकेटला, त्यावेळेला एक वेगळी उभारी प्राप्त होते. आणि त्याचमुळे स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 10व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. जिथे ग्राउंड नव्हतं तिथे ग्राउंड बनवण्यात आलं. ग्राउंडचं चित्र अक्षरशः पालटून टाकलं आणि त्यातल्या त्यात व्हाईट मुरुमचा ज्यावेळेला वापर होतो त्यावेळेला जे रिफ्लेक्शन असतं नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ते खूप चांगलं पडतं. आणि त्याचमुळे टेलिकास्ट करत असताना जीटीसीला देखील तेवढीच मजा येईल. आणि तेवढे चांगल्या फ्लड लाईटची व्यवस्था या स्पर्धेमध्ये. सगळ्याच गोष्टी योग्यरित्या पाहिल्या जातात. दोन्ही एंडने क्रिकेट खेळलं जातं. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज रोशन आलाय, रोहन आलाय, रोशनच आहे. ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते. नाही मिळणार धाव, डॉट बॉल. रोशन सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी रोशन कुंभार. आपण पाहतोय 9वीत शिकणारा 12th मॅन या टीमचा आहे. आणि त्याला मगाशी विचारलं तुला खेळायला घेत नाही का, त्यावेळेला सांगितलं ठीक आहे मी लहान आहे परंतु नक्कीच एक काळ गाजवेन क्रिकेटचा. हा कॉन्फिडन्स आहे. परंतु इथे खडे खडे बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॉल सीमा पार, येतोय षटकार. ऋतिक पाटील, महेश पाटील, श्रावण पाटीलचं आहे आयोजन. शिवामा पाटील, वरुण पाटीलने सजवलंय मैदान. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. लेग कटर बॉल होता आणि जागेवरूनच उचलला. चांगला पिकअप शॉट ऑन साइडला, बॉल सरळ सीमा रेषा पलीकडे पाठवलाय 6 धावांसाठी अमन पाटीलच्या बॅटमधून. परत एक चांगला फटका, हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथेही 4 धावा मिळतील. चौकार. आहे आकर्षण लय खास, 1.5 लाखाचं बक्षीस. येथील खेळाडू अनेक, येथील खेळाडू अनेक. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. आता कुठेतरी अमनच्या बॅटमधून धावा येतात. उलटा फटका सजवत असताना 4 धावा वसूल केल्यात त्याने. आणि हीच खासियत आहे खेळाडूची. पॉझिटिव्ह इंटेंट त्याच्या बॅटिंग मध्ये दिसतोय. 3 बॉलमध्ये 10 धावा त्याने केल्या. 333 बॅटिंग स्ट्राईक रेट सध्या दाखवत असताना अमन पाटील निहाल पाटीलच्या बरोबरीने खेळत असताना रोशनचा करपूस समाचार घेतलाय. पहिला डॉट बॉल आणि त्याच्यानंतर 10 धावा मागच्या 2 बॉलवर त्याने वसूल केल्यात. खुकार बॅटिंग. परत उलटा फटका सजवलाय, हा देखील बॉल चाललाय स्विच हिट मारत असताना सीमा पार, बॅकवर्ड पॉइंटला 4.
पाटीलला पाहिल्यानंतर जयेश पाटीलची आठवण होते भिवंडीच्या. तशी शरीरयष्टी आणि तसेच फटके खेळण्याचा अंदाज आहे. ज्या पद्धतीने त्याने हे फटके सजवलेले आहेत. ओवळी गावचा भिवंडी परिसरातील खेळाडू JP जयेश पाटील अगदी तशी शरीरयष्टी आहे, तशीच हाईट आहे आणि त्यातल्या त्यात तसाच खेळ सध्या सुरू आहे. आता रोशनवर थोडासा दबाव आलाय. मागच्या 3 बॉलवर 6-4-4 असे फटके बसलेले आहेत या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या 21, 21 धावा. तुम्ही पाहताय स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाचं आयोजन ओम नर्मदेश्वर आईगाव देवी क्रिकेट संघ किरवलीच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. 5 ओव्हरमध्ये 68 धावा करायच्या आहेत. 68चं टार्गेट. धावा झाले 21, 21. पुढचा बॉल. हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. जयनुमान वलप. येस, एक बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे, माफ करा. 21 धावा झाल्यात. लास्ट बॉल आता या ओव्हरचा. रोशन गोलंदाजी करताना दिसेल. हा बॉलवर पिच होताना आता संपलाय खेळ. अंपायरचा इशारा. डॉट. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा. बिनबाद अशी सुरुवात जयनुमान वलप या संघाची. आई गाव क्रिकेट संघ किरवली वाला झाला चौकड बोल बाला त्यांचा नादच आहे खुळा. झाला चौकड बोल बाला त्यांचा नादच आहे खुळा. झाला चौकड बोल बाला किरवली वाल्यांचा नादच खुळा. झाला चौकड बोल. सो 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा झाल्यात. बिनबाद अशी सुरुवात प्राप्त झाली आहे जयनुमान वलप या संघाची. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये अजूनही 47 धावांची गरज आहे. पॉवर प्ले असा राहिलाय आतापर्यंत. ज्या पद्धतीने खेळ रंगला. पहिल्याच बॉलवर 2 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर शांत ठेवलं. पहिलं जे षटक होतं भावेशने चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र अटॅकिंग क्रिकेट रोशन कुंभारच्या विरुद्ध पाहायला मिळालं. त्या ओव्हरमध्ये धावा आल्यात. भावेशचं जे पहिलं षटक होतं पूर्णपणे शांत ठेवलं. 7 धावा आल्या होत्या आणि मग दुसऱ्या ओव्हरची जशी सुरुवात झाली त्या ओव्हरमध्ये तुफानी फटकेबाजी. जे स्विच फटके मारले, रिव्हर्स स्वीपचे जे फटके मारले ते देखील देखणे होते, अतुलनीय होते. आणि धावा या ओव्हरमध्ये चांगल्या केल्या अमन पाटीलने. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21. तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील चांगल्या बॉलने झाली आहे. एक धाव इथे मिळेल. पंचांचा इशारा. लेग बाय. एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या 22. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. तेवढंच कौतुक व्हायला पाहिजे प्रशांत पाटील यांचं, जे संघमालक देखील आहेत आणि आयोजक देखील आहेत. ज्यावेळेला किरवली संघ मैदानामध्ये उतरतो त्यावेळेला प्रशांत पाटील यांची भूमिका खूप महत्वाची ठरते आणि त्यांच्याविषयी नक्की चर्चा करू आपण नंतर जसा वेळ मिळेल. पडद्यामागचे हिरो म्हटल्यानंतर मयूर पाटील यांचा देखील उल्लेख व्हायला पाहिजे. ज्यावेळेला किरवली संघाचा उल्लेख होतो, या स्पर्धेचा उल्लेख होतो. 10 वर्षाचं सातत्य या स्पर्धेचं असंच राहिलेलं नाहीये. अनेकांनी मेहनत घेतलेली आहे ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. पुढचा बॉल. बॅटच्या वर लागलाय बॉल. मागे चाललाय. फाईन लेगला बीट करून जाईल असं दिसतंय. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा येतील 4. येतोय चौकार. पाटील संघाचा कॅप्टन आहे होतो स्पॉन्सर. अहो मयूर पाटील टीमचा बिग आहे सपोर्टर. जसा बॉल फिरला तसाच सरळ गेल्या सीमारेषा पलीकडे. 4 धावा येतात या चौकाराच्या मदतीने. 26 धावा, 26 धावा. अमन पाटील महत्वाच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये. 68 या लक्ष्याचा पाठलाग करायचं. टार्गेट मोठं आहे. अशीच बॅटिंग करावी लागेल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर फक्त दिशा दिली आहे. इथे मात्र वर चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या पुढे जाते. पुढे सरसावत स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला आणि आता धावा झालेल्या आहेत 28, 28. आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे. मॅच ऑन. 15 चेंडू आणि 40 धावा हे समीकरण या मॅच मध्ये अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करतोय सामना. 15 बॉल झालेत. 15 बॉलमध्ये अजूनही 40 करायचे आहेत. 28 धावा झालेल्या आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. कुठेतरी आता मात्र अमन पाटील याची भूमिका खूपच महत्वाची ठरताना दिसेल. त्याला आक्रमक खेळ करणं गरजेचं आहे. त्याने तसा केलाय. 8 बॉलमध्ये 20 धावांची खेळी त्याने साकारली आहे. बॅटची आतमधली कडा. विकेट किपरचा सहारा. आणखीन एक डॉट बॉल या ओव्हरमध्ये. जपेश
पाटील चांगली गोलंदाजी करतोय. एक चौकाराला कमबॅक केलंय. 14 बॉल 40 धावांची गरज आहे. 14-40 हे समीकरण या मॅच मध्ये. ड्राईव्ह खूप चांगला केला. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावा मिळतील. अमन पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक दमदार चौकार. दरम्यान नुकतंच ज्यांचं आगमन होतं या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आदरणीय अभिमन्यू शेठ पाटील आणि त्यासोबत आमचे ग्रामस्थ गुरुनाथजी पाटील यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. त्याचबरोबरीने पापडीचा पाड्याचे या उद्योजक संदेशजी गायकर आणि साहिलजी गायकर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांचं नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ किरवली यांच्या वतीने स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2026 चौथ्या रजनीमध्ये सहर्ष स्वागत. चांगला फटका, चांगला कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना अमन पाटील 240 चा बॅटिंग स्ट्राईक रेट त्याचा आतापर्यंत पाहायला मिळाला. धावा झाल्यात 32. उलटा फटका सजवलाय विकेट किपरच्या मागे आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. ड्रिंक्स ब्रेकचा 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झालेल्या आहेत 32. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 36. 12 बॉल 36 रन. चौकड बोल बाला किरवली वाल्यांचा नादच खुळा. बोल बाला किरवली वाल्यांचा नादच खुळा. त्याला चौकड बोल बाला किरवली वाल्यांचा नादच खुळा. वा वा, जबरदस्त गाणं आणि प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. सगळ्यांसाठी लकी ड्रॉ ज्या लकी ड्रॉ मध्ये अंतिम रजनीमध्ये एका भाग्यवान विजेत्याला बाईक आपण देणार आहोत तर दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला आपण सायकल देणार आहोत. त्यासाठी जिथे एंट्रन्स आहे अगदी समोर आल्याबरोबर मंचाच्या समोर त्यांचं काउंटर आहे तिकडे जाऊन तुम्हाला 200 रुपयाचे कुपन फाडायचं. तुम्ही कितीही फाडू शकता. एक कुपन 200 रुपयाचं आहे आणि तुमचं नशीब आजमावून अंतिम रजनीमध्ये बाईक जिंकू शकता अथवा मग सायकल. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जो 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रत्येक खेळाडूंची नावं सांगण्यासाठी येतोय त्याच्यासाठी देखील टॉप 7 टीम मध्ये कूलर दिला जाणार आहे. त्याचा देखील एक ड्रॉ होणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये कॉमेंटेटर आणि अंपायर यांच्यासाठी देखील एक स्कूटी इथे ठेवण्यात आलेली आहे. दररोज जेवढे काही समालोचक या स्पर्धेमध्ये येणार आहेत त्यांचा देखील एक ड्रॉ इथे होणार आहे. 7 कूलर या वेळेला दिले जाणार आहेत जे 12वे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी. चला तर 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. 12 बॉल 36 रन हे समीकरण या मॅच मध्ये. अक्षय आलाय गोलंदाजीसाठी. बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. फास्ट क्रिकेट खेळत राहा. 7 मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. अक्षय आलाय गोलंदाजीसाठी. 12 मध्ये 36 करायचे आहेत. निहालची बॅट बोललेली नाहीये आणि आता कुठेतरी ती बॅट बोलणं गरजेचं आहे. आणखीन एक डॉट बॉल. बॅट का बोलत नाही त्याचं कारण आहे फुटवर्कच नाहीये. जागेवरूनच लगातार खेळण्याचा प्रयत्न तो करताना दिसतो आणि त्याचमुळे वारंवार बॉलने त्याला हुलकावणी दिली आहे. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला बॉल. लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध एक चांगला अँगल. आणखीन एक डॉट. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 मध्ये 36 करायचे आहेत. 11 मध्ये 6 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. जेनुवन वलपला. फुलटॉस बॉल. इथे देखील टॉप एज. विकेट कीपरने हा झेल टिपलाय. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. 1+1 अशा 2 धावा इथे मिळताना दिसतील. आता धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 34 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल 34 धावांची गरज. फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी आता प्राप्त होईल अमन पाटीलला. अमनकडे त्या अपेक्षा आहेत आणि अपेक्षांचं ओझ उराशी बाळगून मैदानामध्ये खेळ करत असताना आक्रमक सातत्याने तो राहिल्या 11 बॉलमध्ये 24 धावांच्या अफलातून खेळी त्याने साकारले. परंतु अजूनही दिल्ली दूर आहे त्याच्या टीमसाठी. लक्ष मोठं आहे. 11 बॉलमध्ये 36 धावा हे समीकरण होतं. 2 धावा आता मायनस झाल्यात. आता 34 धावांची गरज आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11-34 हे समीकरण.
ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर आहे, स्कोअर लेग मिड विकेट रिजन मध्ये 1 रन कंप्लीट होते. दुसरा धाबेचा प्रयत्न, रनआउट चान्स आहे आणि इथे एकच धाव मिळताना दिसेल. एका धावेच्या मदतीने आता 33 धावांची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू 33 धावा. अंतिम टप्प्यामध्ये पहिला सामना आता येऊन पोहोचलाय. पहिला सामना दोन नामांकित संघांच्या दरम्यान सान्वी 11 पडले आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान वलप अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली. याच्यानंतर आपण पाहणार आहोत जियांश 11 नावाळ यांनी त्यांच्या विरुद्ध फायटर 11 उत्तर शिव असा सामना. डीसीसी कोपरा आणि एकटपाडा, नेरे आणि ओवे कॅम्प अशा लढती आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. फुलर लेनचा बॉल होता, बॅटच्या एकदम टो एंडला लागतो. आणखीन एकच धाव इथे कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये, त्याच्यामुळे या सामन्यामध्ये निहाल बेहाल झालाय बॅटिंग करत असताना. त्याच्या बॅटमधून त्या धावा आलेल्या नाहीये, तोच दबाव बनलाय जय हनुमान वलप या संघावर. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 धावांची गरज आहे. 6 डॉट बॉल खेळला या मॅच मध्ये निहाल. 9 चेंडू आणि 32 धावा. आता पूर्णपणे आक्रमण करावं लागणार आहे फक्त अमनलाच असं दिसतंय. 12 मध्ये 25 केल्यात. त्याच्या विरुद्ध देखील शॉर्ट बॉल, बाउन्सर चेहऱ्यावर लागलाय. लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करावी. बाजूला जर बर्फ असेल तर बर्फ घेऊन जा रुमालात. आजूबाजूला जर कुठे बर्फ दिसत असेल तर बर्फ घेऊन जा लवकरात लवकर रुमालात. दहावं वर्ष या स्पर्धेचं तुम्ही अनुभवताय. स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाचं आयोजन ओम नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ किरवलीच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. हितेंद्रजी पाटील यांचं इथे आगमन होतंय. आपलं सहर्ष स्वागत स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2026 मध्ये. 1 फेब्रुवारी पर्यंत भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ही स्पर्धा सुरू झाली 26 जानेवारीला. आता बरोबर 1 फेब्रुवारी पर्यंत ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला पाहायला मिळणार आहे. ओम नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ किरवलीच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. दुखापत थोडीशी जास्त असेल तर नवीन बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवला तरी चालू शकतो, परंतु त्याच्यासाठी लवकरात लवकर बर्फाची व्यवस्था करा. चला वेळ तोपर्यंत आपण मंचाकडे होऊयात. मान्यवरांचा सन्मान करू. पापडीचा पाडावरून आदरणीय साहिल दादा गायकर आणि संदेश दादा गायकर यांची उपस्थिती आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी अरविंद दादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य पापडीचा पाडावून आदरणीय संदेशी गायकर आणि साहिलजी गायकर आपल्यामध्ये त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. आमचे ग्रामस्थ गुरुनाथजी पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी गुरुनाथजी पाटील यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. अरविंद दादा पाटील यांच्या शुभस्य सन्मान आपण या मंचावरती करत आहोत.
चला बाकीच्या खेळाडूंनी आता लवकरात लवकर बाहेर या, मॅच सुरू करून घ्या. आज स्पर्धेचा चौथा दिवस आहे. तुम्ही पाहताय ओम नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ किरवलीच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन, स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाचं आयोजन, आणि या होम ग्राउंडवर खेळत असताना ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली या संघाने खूप चांगला खेळ दाखवलाय. सुपर 14 मध्ये म्हणजे 14 मध्ये त्यांचा संघ आपल्याला खेळताना दिसेल. त्याचबरोबर स्वर्गीय निरावंती भोलेनाथ पिसारवे हा संघ देखील पुढच्या फेरीत दाखल झालाय. गावदेवी धारणा या टीमने चांगली कामगिरी केली आहे. धानसर या संघाने चांगली कामगिरी केली आहे. आवरे या टीमने चांगली कामगिरी केली आहे. तळोजे मजकूर या टीमने चांगली कामगिरी केली आहे. गावदेवी बेलवली मात्र सुपर 7 मध्ये या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. आज देखील एक संघ सुपर 14 मध्ये दाखल होईल. सुपर 7 म्हणजे 7 मॅचेस आज खेळवल्या जाणार आहेत. आठ बॉल मध्ये आता 32 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. परत एक वेळा गोलंदाज तयार. या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. पुढे टाकलेला बॉल होता ऑन साइडला, स्लॉक करण्याचा प्रयत्न डीप मध्ये, फिल्डर आहे. 1 रन कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न वेगाने सुरू आहे. 2 धावा इथे कंप्लीट होतील. आता 30 धावांची गरज आहे. 5 षटकार मारायचे 7 बॉल मध्ये. मॅच ऑन. एक मोठा फटका पाहिजे, मग येईल मजा या मॅचची. काही होऊ शकतं. अनेक असे सामने आहेत या मैदानावर रंगलेत. काल 1 बॉल 7 धावांची आवश्यकता असताना एक वाईट बॉल आला आणि त्याच्या पुढच्याच बॉलवर तळोजे मजकूर या संघाचा खेळाडू संगम राजेने षटकार मारला आणि सामना फिनिश केला. त्याच्यामुळे एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव्ह क्रिकेट अँड वॉर असं म्हणतात ना, ते याच्यासाठी हा सामना देखील रंगू शकतो. फक्त 1 षटकार पाहिजे या बॉलवर. कमीत कमी 7 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. सध्या स्ट्रायकिंग एंडला अमन पाटील चांगला खेळलाय. अमन 27 धावा त्याने वैयक्तिक केल्या 14 बॉल मध्ये. ऑलमोस्ट 200च्या आसपासचा त्याचा स्ट्राईक रेट. शॉर्ट बॉलचा वापर. परत एक वेळा झेल सुटलाय विकेट कीपरच्या हातातून. त्याचबरोबर ओव्हरची देखील आता इथे समाप्ती होते. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 38 आणि आता धावा करायचे 30. लेफ्टी बॅट्समन आहे ओ लय डेंजर. तसाच संकेत गायकर सांगतो आहे तो हार्ड हिट करे. रमेश तरे बॅट्समन सांगतोय फेमस लय हो झाला. नवनाथ गायकर फेमस बॉलर नावाला आला. झाला चौकड बोल बाला किरवली वाल्यांचा नादच खुळा. झाला चौकड बोल बाला किरवली वाल्यांचा नादच खुळा. चला पुढच्या दोन्ही टीम्सला विनंती, आपण तयार राहा. या स्पर्धेचे आयोजक संकेतजी गायकर यांनी पॅक केलेला जियांश 11 नावाळी आणि उत्तर शिवचे संदीप पाटील यांनी पॅक केलेला आराध्य 11 फायटर क्रिकेटला उत्तर शिवने टॉस जिंकला. फिल्डिंग ते करणार आहेत आणि बॅटिंग करणारी टीम नावाळी. डावा दिशेने जाऊन थांबा आपण. 6 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. सामना इथे रंगतोय आणि गुलशन पाटील यांचे चिरंजीव प्रचित पाटील या सामन्याचा आनंद लुटतायत सध्या उल्वेनोड परिसरातून. 6 बॉल 30 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हा बॉल महत्वाचा आहे. पहिलाच बॉल बरोबर जाऊन लागलाय पायावर. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. लेग बायचा इशारा इथे पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने जर या किरवली गावाचा उल्लेख केला तर नुकताच गोवा रिटर्न असे आमचे स्कोरर गुलशन पाटील, त्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे. कारण किरवली गाव म्हटल्यानंतर फक्त क्रिकेट आणि क्रिकेट यालाच जास्त महत्व नाहीये, तर आमचे स्कोरर जे आहेत गुलशन पाटील ते सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवतात. त्यांच्या लेखणीतून नुकताच गोवा दौरा त्यांनी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण केलं. तिथे देखील जाऊन स्कोरिंग केली आहे. त्यामुळे चर्चा आहे गुलशन पाटील यांची. परत एक वेळा बोलत यार. 5 बॉल 29 धावांची गरज. पॅटच्या आतमध्ये लागतोय फाईन लेगला. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, नाही मिळणार धाव. आणखीन एक डॉट. आता मात्र या सामन्यामध्ये वरचढ आहे पूर्णपणे. सानविलीवन पडले हा संघ. विजयाच्या उंबरठ्यावर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये 29 धावा करायचे आहेत. निहाल ने थोडीशी निराशा केली या स्पर्धेमध्ये. लॉफ्ट केलाय, चांगला फटका. स्लॉट मध्ये बॉल होता, सरळ जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी ह्यूज हिट सिक्सर.
उशीर झाला या फटक्यानं असं म्हणायला हरकत नाहीये. हे फटके थोडेसे अगोदर सजवणं गरजेचे होते. भरपूर दूर मारला हा फटका. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. परंतु आता या मॅचची कहाणी बदलली आहे. उत्तर शिवचे आदरणीय रवींद्र शेठ चौधरी यांना विनंती आहे मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलंही सहर्ष स्वागत आहे. 3 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण आता. विकेट, फलंदाज बाद. प्रवीण पाटील आता नवीन फलंदाज फलंदाजीसाठी. थोडासा उशिराने फलंदाजीसाठी आलाय, परंतु सध्या आता मी म्हणेन संघ पूर्णपणे अडचणीत आहे. पराभवाच्या दाट छायेत आहे. 2 बॉलमध्ये 23 धावा करायचे आहेत. त्यामुळे थोडासा खराब खेळ जैनुमान वलप या संघाने केला या स्पर्धेमध्ये. वलपगाव म्हटल्यानंतर भोलेनाथ पाटील यांची नेहमीच आठवण येतच असते, कारण अनेक स्पर्धांमध्ये बाईक त्यांनी पुरस्कृत केलेले आहेत. चांगले सरपंच राहिलेले आहेत वलप गावासाठी. लॉफ्ट केल्या, ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. हॅलो. त्याचबरोबर प्रभाकर शेठ पाटील आणि परेश शेठ पाटील वलपचे, त्यांचा देखील बोलबाला राहिलाय. 1 बॉल 23 धावा हे समीकरण. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट आणि हा सामना इथे फिनिश. हा सामना इथे जिंकलाय सान पडलेगाव या संघाने. अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आता इथे जाहीर केला जाईल. सो या मॅचचा हिरो 11 बॉलमध्ये 27 धावांची खेळी करणारा रोहन मात्रे ठरलाय टीम पडले संघाचा मॅन ऑफ द मॅच.